मग तू असं कसं अचानक तिला नोकर म्हणून ठेवलं? जीव आहे का मग? जा, मला उशीर होतोय, तसं मी आल्यानंतर बघतोय. जा फाईल घेऊन ये. जीवा ज्योती लवकर. पैसा कसा आवडतो? कोण दीपक? हे बघ, हे बघ, मी या घरचा साहेब आहे. पण तो साहेब माझा दीपक आहे. अरे अरे मी तुझी आई आहे रे. अरे तुझी आई राजश्री आहे. तू मला ओळखलं नाहीस का रे दीपक? अरे अरे या जन्माला ती आईला ओळखलं नाहीस का रे? अरे मी तुझी आई आहे. हे बघ, हे बघ, तू माझी आई नाही आहेस. तू फक्त या घरची एक मोलकरीण आहेस. आणि हो, आज मला दीपक या नावाने हाक मारलीस ते मारलीस, पण याच्या नंतर तुझ्या तोंडून माझं नाव सुद्धा येता कामा नये. कारण या घरचा मी साहेब आहे आणि मला आळवेल की तू मला नेहमी साहेब म्हणूनच आवाज मारायचा. अरे अरे मी तुला रागात बोलले असेल म्हणून तू आईला विसरलास का रे? अरे अरे या जन्माला त्या आईला तर एकदा आई म्हण रे. तुला आई म्हणून हाक मारू? तुला आई म्हणून हाक मारण्याचं तू काय करून ठेवलं का माझ्यासाठी? काय केलं तू माझ्यासाठी? काय केलं? अगं तू या घरामध्ये मोलकरी म्हणून आलीस तर मोलकरी म्हणूनच राहायचं. हे बघ, तू या घरामध्ये मोलकरीण बनून आलीस ना, तर मोलकरीण बनूनच राहा. आई बनण्याचा प्रयत्न करूही नकोस. आणि होत असेल ना तर माझ्या समोर सुद्धा येऊ नकोस. चल निघ, चल निघ. आणि या समोर माझ्या डोळ्याच्या समोर यायचं नाही. दीपक, अरे या आईला विसरलंच का रे? अरे तिला 9 महिने पोटात ठेवले रे. अरे तुला मायेच्या ममतेनं वागवलंय रे. तुला चालायला बोलायला शिकवलं रे. या मातेच्या मातृत्वाला तू विसरलं का रे? इथे काय करतास? तुझा सार संभाषण ऐकला मी. म्हणे माझा दीपक म्हणतात ना, भटाला दिली ओसरी आणि भात हातपाय पसरी. मालकीण म्हणून या घरात आली आणि मालकीण म्हणून वाटच नाही. सारखं म्हटलं गर्भात वाढवूनी ममतेच्या सावलीने, गर्भात वाढवूनी ममतेच्या सावलीने, जपलीस तू तयार आयुष घालून, तरी आज घाव
काल तो विसरून या दिडक्यात